बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला, या एका लहानशा युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं, ही तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो. आज आपण पाहिलं असाल, कल्याण पूर्वेमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार, कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी एक ट्विट केलं आणि या ट्विटमध्ये त्यांनी शिंदे टोळीचा उद्धार केला. तुम्ही प्रेम म्हणू शकता, आपण याला संघर्ष म्हणायचंच नाही, कारण भारतीय जनता पक्ष आणि शिंदे टोळी यांच्यामध्ये एक अघोरी प्रेम चालू आहे, एक अघोरी मैत्रीपूर्व संबंध चालू आहेत. आपण याला प्रेमच म्हणूयात. कुठेही संघर्ष वगैरे काही नावं देऊ नका तुम्ही, हे प्रेम आहे. या प्रेमाचे धिंडवडे अनेकदा चव्हाट्यावर येताना आपण पाहिलेत. आणि वारंवार कल्याणच का? एक गोष्ट तुम्ही बारीक निरीक्षण करा, वारंवार कल्याणच का? कल्याणमध्ये सारेच्या सारे भारतीय जनता पक्षाचे नेते कसे काय एकवटतात आणि बरोबर शिंदे टोळीला त्यांच्या पुत्राच्याच लोकसभा मतदारसंघामध्ये कशा प्रकारे घेराबंदी केली जाते तुम्ही पहा. भारतीय जनता पक्ष कायम इथून वार करत असतो. या गोष्टी आपल्या लक्षात घ्यायला हव्यात. आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असेल सारं काही अलबेला आहे शिंदे टोळी आणि भारतीय जनता पक्षामध्ये. तसं अजिबात वातावरण नाही. अजिबात म्हणजे 0% नाही, 0%पेक्षाही खाली तसं वातावरण नाही. अगदी मायनस मध्ये गेलेलं आहे. तुम्हाला काही गोष्टी, काही फॅक्ट्स मी तुमच्या सर्वांसमोर घेऊन येतोय. आता आजचं ते ट्विट हे प्रातिनिधिक आहे, प्रातिनिधिक. विचार करा, गणपत गायकवाड या माणसाने काय ट्विट केले नक्की तुमच्या सर्वांसमोर ते मी मांडतो, त्यानंतर पुढे मी माझं विश्लेषण करतो. काल की परवामध्ये यांच्यामध्ये काही शाब्दिक वाकयुद्ध रंगलं. गणपत गायकवाडांनी आपली कल्याणची जागा असेल, भिवंडीची जागा असेल, पालघरची जागा असेल आणि ठाण्याची जागा असेल, सगळीकडे कसे भारतीय जनता पक्षाचेच उमेदवार, लोकसभेचे उमेदवार जिंकून येतील किंवा निवडून येतील अशा प्रकारचं वक्तव्य केलं. त्यानंतर मीडियाने श्रीकांत शिंदेंना छेडलं. श्रीकांत शिंदेंनी पूर्वीसारखा आक्रमकपणा दाखवला नाही तसं पाहायला गेलं तर. श्रीकांत शिंदेंनी सांगितलं वरिष्ठ नेतृत्व खंबीर आहे, आणि त्यानंतर मात्र त्यांनी गणपत गायकवाडांना एक विधान वापरलं की काही विधानं किंवा काही माणसं ही मनोरंजनापुरतीच पाहायची असतात. मनोरंजनापुरती, या लाईन करा, अंडरलाईन करा ह्या शब्दाला, मनोरंजन. गणपत गायकवाडांनी मनोरंजन हा शब्द अतिशय अचूक हेरला आणि त्यांनी काय ट्विट केलं पहा. ज्यांनी गद्दारी करून, बघा गद्दारी शब्द आपण नाही वापरला तो, हे ट्विट केलं गेलं गणपत गायकवाड यांच्याकडनं, कल्याण पूर्वेचे भारतीय जनता पक्षाचे आमदार, जे मागच्या 2 निवडणुकांमध्ये अपक्ष म्हणून निवडूनही येत होते आणि ह्या वेळेस त्यांनी भारतीय जनता पक्षातून आमदारकी निवडून आलेले आहेत. शेवटी गणपत गायकवाड काय आणि आमच्यासाठी शिंदे टोळी काय, म्हणजे भाजप काय एकंदरीत आणि शिंदे टोळी काय, आमच्यासाठी सगळे सारखेच. पण ह्या गणपत गायकवाडांचा देखील कल्याण पूर्वेची शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची टीम काय लावायचा तो समाचार लावेल, काय तो कार्यक्रम काय तो करून टाकेल. कल्याण पूर्वेला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अतिशय हा शब्द देखील कमी आहे, पण फार भक्कम आहे. मी स्वतः तिथे बऱ्याचदा जाऊन आलेलो आहे, त्यामुळे मला माहिती आहे तिथली परिस्थिती काय. पण तरी देखील ही विधानं अतिशय महत्वाची आहेत. लक्षात घ्या काय म्हणतात गणपत गायकवाड. ज्यांनी गद्दारी करून, गद्दारी हा शब्द वापरलाय आणि तोही वापरलाय अघोरी मित्रत्वाने, यांची अघोरी मैत्री चालू आहे, अघोरी प्रेम चालू आहे ह्यांच्यामध्ये, एक स्वार्थी प्रेम चालू आहे. त्या मित्रांनी असा शब्द वापरावा, ज्यांनी गद्दारी करून कमी वेळात अमाप पैसा आणि सत्तेचं बळ मिळवलंय. काय म्हणावं, अगदी गणपत गायकवाड नेमकी कुणाची भाषा बोललेत मला माहिती नाही, पण जे काही आहे सत्यच आहे. काय चुकीचं बोललेत. ज्यांनी गद्दारी करून कमी वेळात अमाप पैसा आणि सत्तेचं बळ मिळवलंय, त्यांना त्यांच्या नजरेने सर्व जग विदूषक असल्याचा भास होतोय. त्यांच्या नजरेतून त्यांना सर्व जग विदूषक असल्याचा, म्हणजे जोकर असल्याचा भास होतोय. कारण मनोरंजन शब्द वापरला गेला होता, तो गणपत गायकवाडांना कदाचित जिव्हारी लागला असावा. मला एक गोष्ट कळत नाही, ज्यांच्या जीवावर भविष्यात खासदारकीची स्वप्न पाहतायत, राजपुत्र सुपुत्र म्हणा तुम्ही, तुम्हाला जे आवडेल ते विशेषण तुम्ही लावू शकता, ज्यांच्या जीवावर भविष्यामध्ये खासदारकीची स्वप्न पाहतायत. कारण ज्या लोकसभेला तुम्ही भविष्यात निवडणुकीला उभे राहण्याची हिंमत दाखवणार आहात आणि तिथून तुम्हाला पाडण्याची
ती हौस आम्ही पूर्ण करून घेणार आहोत. त्या लोकसभेमध्ये 6 विधानसभा जातात. 6 विधानसभा. अंबरनाथ, तिकडून सुरुवात करूया. अंबरनाथ बालाजी किणीकर शिंदे टोळीचेच आहेत. त्यानंतर कुमार आयलानी उल्हासनगर विधानसभेचे. कल्याण पूर्व असेल. त्यानंतर राजू पाटील. त्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि एक डोंबिवलीचे रवींद्र चव्हाण. आता मला सांगा, कुमार आयलानी सोडूनच द्या, त्यांचा तुमचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. आणि तुम्हाला एवढीशी पण मदत जरी केली ना, सांगाल ते हरतो मी. एवढीशी जरी मदत केली कुमार आयलानी, सोडून द्या. तो कुमार आयलानी हा विषय सोडून द्या. आता बालाजी किणीकर स्वतः किती तुम्हाला मदत करतील हा एक प्रश्नचिन्ह आहे, कारण त्यांना स्वतः शिवसेनेचं मतदान होतं. त्यांना स्वतःलाच निवडून यायचे वांधे, तर तुमच्या मागे ते किती सपोर्ट उभा करतील हा मोठा एक प्रश्नचिन्ह आहे. बरं, राहिला प्रश्न राजू पाटलांचा. तर राजू पाटील रोज तोंडसुख घेत असतात तुमच्यावर. मनसेचे एकमेव जरी आमदार असले तरी मनसे पक्षच समजायचं राजू पाटील म्हणजे. सध्या मेजॉरिटी म्हणजेच पक्ष असतो, असंच आपण शिकलोय सध्या. राजू पाटलांची नाराजी म्हणजे सबंध महाराष्ट्रभर मनसेची नाराजी असंच गणित लावावं लागेल. राजू पाटील तुम्हाला कुठे पाहतात हे तुम्हाला देखील चांगलं माहिती आहे. राजू पाटलांचा विषय संपला. राहिले होते भारतीय जनता पक्षाचे एकमेव गणपत गायकवाड. गणपत गायकवाडांनी आज तुमची तर गद्दारीच काढली, ज्यांनी गद्दारी करून अमाप पैसा वगैरे वगैरे. आता राहिले कोण? रवींद्र चव्हाण. त्यांनी तर मागेच प्रसाद दिलेला आहे की भारतीय जनता पक्षाची टीम तुम्हाला मदत करणार नाही. त्यांनी सांगण्यापेक्षा त्यांनी कार्यकर्त्यांच्या तोंडून वदवून घेतलं. जेव्हा मागे बावन्नकुळे पण आले होते, त्यांनी देखील असंच काहीच वदवून घ्यायचा प्रयत्न केला होता की आम्ही श्रीकांत शिंदेना मदतच करणार नाही. डोंबिवली संपलं. आता राहिलं कळवा मुंब्रा, तुमची शेवटची हद्द कळवा मुंब्र्याची. कळवा मुंब्र्यात जितेंद्र आव्हाड. कार्यक्रमच झाला तुमचा. मग कळवा मुंब्र्यात ही अवस्था, डोंबिवलीत ती तशी अवस्था. कल्याण पूर्वेत, कल्याण पश्चिमेत राजू पाटील किंवा गणपत गायकवाड, त्यानंतर तिकडे कुमार आयलानी आणि राहिले तुमचे बालाजी किणीकर. ही अशा प्रकारची दारुण अवस्था असताना कोणत्या तोऱ्यामध्ये आपण फिरत असतो? कोणत्या तोऱ्यामध्ये? त्या कोणते भाजपचे अनुराग ठाकूर यांचे जवळजवळ 3 ते 4 दौरे झाले. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर कल्याण लोकसभेसाठी ते समन्वयक पण आहेत. त्यांनी 3 ते 4 दौरे केले. ते असेच नाही केले. त्या 3 ते 4 दौऱ्यांमध्ये त्यांनी आढावा घेतलाय नेमकं इथून काय घडणार आहे. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे जर उभे राहतात तर ती अँटी इन्कम्बन्सी तर असणारच आहे, पण जी जनतेच्या मनामध्ये जी चीड आहे ती वेगळ्या प्रकारे उफाळून बाहेर येईल. हे भारतीय जनता पक्षाने आपल्या रिपोर्टमध्ये नक्कीच हेरलेलं असणार आहे. विचार करा, एक साधी गोष्ट विचार करा. सर्व शिवसैनिकांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदेचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे, मला वाटतं ऑर्थोपेडिक सर्जन झाल्यानंतर थेट खासदार. आयुष्यात एवढा मोठा स्ट्रगल कधीच कुणी केला नसेल. ऑर्थोपेडिक सर्जन, MS ऑर्थो, त्यानंतर थेट खासदार. एवढा महाभयंकर तो संघर्ष, जीवनातला संघर्ष, असा संघर्ष कुणाच्या वाट्याला येऊ नये. डॉक्टर श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, आणि मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राला जर एवढी घासाघीस करावी लागत असेल, विचार करा. कल्याणमधून खरं तर भूमिपुत्रांचं राजकारण चालतं. कल्याणमध्ये भूमिपुत्रांचं पाटील म्हणजे राजू पाटील असतील, सुभाष भोईर असतील, जे कोणी आज तिकडचे स्थानिक भूमिपुत्र, अशा ठिकाणी श्रीकांत शिंदे खासदार म्हणून निवडून येतात. ही किमया आहे शिवसेना या 4 अक्षरांची. आणि शिवसेना म्हणजे ओरिजिनल शिवसेना. ठाकरे हा ब्रँड, तिथे जो कोणी उमेदवार देतो तो व्यक्ती निवडून येतो. हे आजपर्यंतचा इतिहास आहे आणि भविष्य पण हेच आहे. कल्याणमध्ये ज्यांचा काही संबंध नव्हता अशांना कल्याणमधून खासदार केलं गेलं. त्यांची जर ही अवस्था मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्रांची असेल तर भविष्यात तुम्ही विचार करा, ज्यावेळेस हे 12 इतर खासदार, 39 इतर आमदार हे जेव्हा आपापल्या ठिकाणी
महाराष्ट्रात जिकडून कुठून हे निवडून आले 39 आमदार, 40 एकनाथ शिंदे असं मी पकडतोय. आपापल्या ठिकाणी जिकडून कुठून हे आमदार निवडून आले त्यांना किती मोठा संघर्ष करावा लागणार आहे. तुम्ही पाहता अगदी तिकीट मिळवण्यापासूनचा संघर्ष ते डिपॉझिट जप्त होण्यापर्यंत हा संघर्ष संपणार आहे. इथपर्यंत ह्यांचा संघर्ष आहे. बघा, विचार करा, श्रीकांत शिंदे इतकी स्ट्रगल करतायत. बरं, ह्यांच्या मैत्रीची मी तुम्हाला ही एवढीच उदाहरणं नाहीये. त्यांच्या मैत्रीमध्ये केसरकर राणेंचं पण उदाहरण आहे. साधी साधी उदाहरणं पहा. विजय चौगुलेंचं, मंदा म्हात्रेंचं, सीबीडीच्या आमदार आणि विजय चौगुले नवी मुंबई, किंवा विजय चौगुलेंचं आणि गणेश नाईक यांच्या मैत्रीचे संबंध पण आपण ऐकले असतील. अख्खा शिंदेगड ठाण्याचा विरुद्ध केळकर ठाण्याचे आमदार, किंवा निरंजन डावखरे म्हणा, यांच्यामध्ये किती मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ठाण्यामध्ये स्वतः जिथून एकनाथ शिंदे स्वतः येतात तिथे ही अवस्था. त्यानंतर तुम्ही विचार करा, या अशा मैत्रीपूर्व संबंधांमध्ये शिंदे गट महाराष्ट्रात सारेच्या सारे आमदार निवडून आणायची एक भीमगर्जना करून गेले. नाहीतर मी गावी जाऊन शेती करेल. आणि भर विधानसभेत पटलावर दिलं गेलेलं हे विधान आहे. ते पटलावर ऑन रेकॉर्ड आलेलं आहे की मी गावी जाऊन शेती करेल. नाही तुम्ही तुमचं विधान पाळलात तर पटलावरून ती माहिती घेता येईल आणि ह्यांना सांगता येईल की तुम्ही आता गावी जा, तुमचा आमदार पडला. त्याच्यापैकी कल्याण, पालघर, ठाणे, भिवंडी सगळ्याच जागांवर भारतीय जनता पक्ष खासदारकीवर आपलं हक्क सांगतोय. हे सगळं पाहता मला श्रीकांत शिंदेचीच अवस्था आपल्याच घरामध्ये, मला ते काय म्हणतात, ते तुम्हाला कोंडला, नजर कैद करून ठेवला, तुम्हाला कोंडला. कदाचित एकनाथ शिंदे त्यांना एखादी सुरक्षित अशी आमदारकी शोधतील, माहित नाही. कारण खासदारकी निवडून येणं फार कठीण. एखादी सुरक्षित आमदारकी जी भारतीय जनता पक्षाकडून वदवून घ्यावी लागेल की होय आम्ही सपोर्ट करू. तर महाराष्ट्रात असा सुरक्षित मतदारसंघ एकनाथ शिंदेंना, माननीय मुख्यमंत्र्यांना नेमका कुठे मिळणार आहे तोच पाहायचंय. सुरक्षित मतदारसंघ. पण खासदारकी मात्र कठीण आहे. कठीण म्हणजे तुम्हाला जर डिपॉझिट जप्तीच करून घ्यायची तर तुम्ही उतरू शकता. नोटाच्या आसपास मतं मिळवून दाखवा, नन ऑफ द अबोवच्या. पाहूयात आपण पण देखील काय होतंय नेमकं कल्याणमध्ये. पण ही ट्विट, रवींद्र चव्हाणांचं ती वक्तव्य, चंद्रशेखर बावन्नकुळेंचं वक्तव्य, आज गणपत गायकवाडांचं, तिथे राजू पाटलांचा रोजच चाललेला ह्यांचा उद्धार, या सगळ्या गोष्टी पाहता, कारण ह्यांनी मागे राजीनामे पण दिले म्हणजे द्यायची त्यांनी सूचक वक्तव्य केले की आम्ही राजीनामे देऊ, मी खासदारकीचा राजीनामा देऊन टाकेन. इतकं खालच्या लेवलला जाऊन जर माणूस तळतळत असेल तर तो किती मानसिक डिप्रेशन मध्ये असेल विचार करा तुम्ही. हे वरवर तुम्हाला त्यांचे मुखवटे दिसतायत, हसते चेहरे, पण या हसत्या चेहऱ्यांच्या आतमध्ये भयानक दुःख आहे. शिवसैनिकांना भयानक दुःख आहे. ते दुःख ते तुम्हाला दाखवणार नाहीत, पण त्यांना कळतंय आम्ही काय करून बसलेलो आहोत. आमच्या खासदारक्या, आमदारक्या सगळ्या टॉसवर आहेत, सगळ्या टॉसवर. आणि भविष्यामध्ये हे अशी महत्वाच्या खासदारक्या, विशेषतः जिथे मुख्यमंत्री सुपुत्रच आहेत, त्यांना जर तिथेच लॉक करून टाकलं, भाजपची रणनीती असू शकते ही, तिथेच लॉक करून टाकलं तर इकडे प्रेशर गेम वाढवता येतो. स्वतः भारतीय जनता पक्ष हा कुणाच्याच बाचा नाही. हा कधी कोणाचा होऊ देखील शकत नाही. हा कडीपत्त्यासारखं वापरतो आणि फेकून देतो, हा आजवरचा इतिहास आहे. आणि ह्या सगळ्यांची अवस्था तीच आहे. जो स्वतःच्या आईचा होऊ शकला नाही ना, तो कुणाचाच होऊ शकत नाही. ज्याने माय शिवसेना, आपली जी माय आहे, आपली आई आहे, ज्या शिवसेनेशी गद्दारी केली, तिचा हा भारतीय जनता पक्ष कसा होऊ शकतो? भारतीय जनता पक्ष यांना अशा प्रकारे संपवेल. बघा, इकडून सगळीकडनं व्यूहरचना, आणि त्याची ही झलक आहे. एवढंच सांगतो, तुम्हाला सर्व काही कळतंय, तुम्ही सुज्ञ आहात, सुजाण आहात, तुम्ही पाहताय आणि तुम्ही बघताय ह्यांची काय अवस्था होणार आहे भविष्यामध्ये. तुम्हाला सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. ज्या घटना घडतील, गोष्टी घडतील, तुम्हाला सर्वांसमोर घेऊन येण्याचं मी नक्की प्रयत्न करेन. जय महाराष्ट्र.